आणि बुलेटिनच्या सुरुवातीलाच एक दुर्घटना समोर येते। घाटकोपरच्या अशोकनगर इथे एक दरड कोसळली आहे। गोसिया चाळ या परिसरामध्ये डोंगराचा भाग खाली आलाय आणि ढिगाऱ्याखाली 3 ते 4 जण अडकल्याची माहिती सध्या समोर येते। घटनास्थळी एनडीआरएफ ची टीम दाखल झालेली आहे, तसंच अग्निशमन दलाकडून सुद्धा बचाव कार्य सुरू करण्यात आलंय। अगदी पहाटेच डोंगराचा हा काही भाग कोसळलेला आहे आणि या 3 ते 4 जण अडकल्याची माहिती समोर येते। त्यामुळे सध्या बचाव कार्य हे युद्ध पातळीवरती सुरू आहे। या भागातला ढिगारा पूर्णपणे बाजूला केला जातोय आणि अडकलेल्या लोकांना बाहेर काढण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत। अतिशय आपण बघतोय अरुंद अशा या गल्ल्या आहेत आणि गल्लीबोळाचा हा भाग या भागातल्या राहणाऱ्या रहिवाशांच्या घरावरती घाटकोपरमधल्या अशोकनगरमध्ये हा दरडीचा काही भाग कोसळलाय। मात्र ही दरड हटवणं इतकं सोपं काम नाहीये। यासाठी अक्षरशः आपण बघतोय एनडीआरएफची टीम जी आहे ती दाखल झालेली आहे, अग्निशमन दल सुद्धा पोहोचलेला आहे आणि कुठे कुठे कोण कोण अडकलेले आहेत याची माहिती घेतली जाते। अधिक माहिती या संदर्भातली ऋतिक गडकवार आमचे प्रतिनिधी आपल्याला देतात। ऋतिक, काय अधिक माहिती? नक्कीच आपण बघतोय की ही घटना जी आहे ती पहाटे 3 ते 4 दरम्यान घडलेली आहे। अचानकपणे रात्रीतूनच जे डोंगरालगतची घरं आहेत त्यांच्यावरती ही दरड कोसळल्याची प्राथमिक माहिती मिळत असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। अतिशय हृदयद्रावक आणि धक्कादायक घटना आहे, कारण की जो डोंगराचा भाग कोसळलेला आहे त्या ढिगाऱ्याखाली 3 ते 4 लोक अडकल्याची भीती व्यक्त केली जाते आणि पहाटेपासूनच त्यांना वाचवण्याचे शर्थीचे प्रयत्न एनडीआरएफ असेल, स्थानिक पोलीस असेल, स्थानिक प्रशासन या ठिकाणी करत असल्याचं पाहायला मिळतंय। मात्र पहाटे ही घटना घडल्याचं पाहायला मिळतं। आपण बघतोय की मागच्या 2 दिवसांपासून सातत्यानं पाऊस सुरू आहे आणि त्याच पावसाचा परिणाम कुठेतरी याच्यावरती झाल्याचं पाहायला मिळतंय। जो डोंगर आहे त्याचा काही भाग जो आहे तो हे जे घरं आहेत त्यांच्यावरती कोसळलेला आहे आणि 3 ते 4 लोक या घटनेमध्ये आतमध्ये अडकल्याची माहिती आहे। प्रशासन युद्ध पातळीवरती त्यांना बाहेर काढण्याचं काम करतंय आणि आपण जर दुसरीकडे बघितलं तर जे बचाव कार्य आहे ते करण्यात मोठ्या अडचणी प्रशासनाला येत असल्याचं पाहायला मिळतंय, कारण की गल्लीबोळाचा रस्ता आहे। त्यामुळे जे कार्य मोकळ्या जागेत जलद गतीने होतं त्या ठिकाणी एकदम अतिशय आपण म्हटलं तर युद्ध पातळीवर सुरू आहे। मात्र काही अडचणी येत असल्यामुळं लोकांचा जीव जो आहे तो धोक्यात असल्याचं पाहायला मिळतं। एकंदरीत पहाटे 4 वाजता ही घटना घडलेली आहे, 3 ते 4च्या दरम्यान, आणि यामध्ये 3 ते 4 लोक जे आहेत ते अडकलेले आहेत। प्रशासन युद्ध पातळीवरती त्यांना बाहेर काढण्याचा प्रयत्न करत असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। ऋतिक, साधारण किती घरांवरती ही दरड कोसळली आहे हे कळू शकले का? कारण अगदी डोंगराला लागून असणारे ही घरं आहेत, मात्र किती घरं त्या ठिकाणी होती, स्थानिकांनी काय माहिती दिली आहे? नक्कीच आपण बघतोय की गौसिया चाळ मधलं जे डोंगरालगतचे जे काही 3 ते 4 घरं होते त्यांच्यावरती ही बाधा झाल्याचं पाहायला मिळतंय। त्यामध्ये काही लोक होते, लोक वेळेत त्या ठिकाणून पळालेले आहेत आणि मात्र 3 ते 4 लोक या दरडीखाली आल्याचं पाहायला मिळतंय। मध्यरात्री म्हणजे माणूस साखर झोपेत असतो त्यावेळी ही घटना घडलेली आहे। अशातच अनेकांना म्हणजे बचाव करण्यास स्वतःचा वेळ मिळाला नाही। काही लोक यामध्ये जखमी देखील झालेले आहेत, त्यांना तात्काळ नजीकच्या रुग्णालयामध्ये उपचार करण्यासाठी पाठवण्यात आलेला आहे। मात्र काही लोक जे आहेत म्हणजे 3 ते 4 हा आकडा आता प्रशासनाकडून अधिकृत समोर येतोय। आणखी म्हणजे त्यात आणखी काही लोक फसलेत का याची शक्यता वर्तवण्यात येते। मात्र प्रशासनाने अधिकृत आकडा हा 3 ते 4 लोक या खाली अडकल्याची माहिती दिलेली आहे। त्यांचं बचाव कार्य सध्या सुरू असल्याचं पाहायला मिळतंय। अतिशय डोंगराच्या लगत ही घर होते आणि जो रात्रीतूनच म्हणजे पहाटेच्या वेळेस 3 ते 4 वाजता डोंगराचा काही भाग या थेट घरांवरती पडलेला आहे आणि म्हणतो अनेक जण यामध्ये जखमी झालेले आहे। मात्र 3 ते 4 लोक अद्यापही आता म्हणजे घटना घडून 3 ते 4 तास घडून गेलेले आहेत, मात्र लोक जे आहेत ते अद्यापही अडकलेले आहेत। बचाव कार्य करण्यात अडचणी येत आहेत, कारण की गल्ली गल्लींचा पूर्ण रस्ता आहे, त्यामुळे जलद गतीने हे बचाव कार्य होत नसल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। त्यामुळे आता प्रशासन जे आहे ते युद्ध पातळीवरती काम करतंय आणि जे 4 लोक आहेत जे अडकलेले त्यांना बाहेर काढण्याचा प्रयत्न प्रशासनाकडून सध्या सुरू असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। अगदी ऋतिक, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे यामध्ये काही दुकानं आहेत, त्याचबरोबरीने ही घरं असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। हे सगळे अधिकृतपणे इथे राहत होते का? अधिकृतपणे त्यांची ही निवासस्थानं होती का? आणि यापूर्वी प्रशासनानं त्यांना कल्पना दिलेली होती का अशा पद्धतीची दरडी कोसळण्याच्या घटना या वारंवार घडतात, त्याबद्दल त्यांना सतर्क केलं होतं का? आता
ते घरं अधिकृत आहेत की अनधिकृत याबाबत अद्याप तरी प्रशासनाने कोणतीही माहिती दिलेली नाहीये. मात्र सर्वप्रथम या ठिकाणी बचाव कार्य करणं हे आवश्यक आहे. त्या अनुषंगानं प्रशासन जे आहे ते बचाव कार्य त्या ठिकाणी जलद गतीनं करत असल्याचं पाहायला मिळतंय. पहाटेच्या वेळेस म्हणजे पाऊस देखील सुरू होता आणि पावसाच्या वेळेसच ही दरड जी आहे ती कोसळल्याचं पाहायला मिळतंय. स्थानिक सगळे उपायुक्त आहेत त्या ठिकाणी हजर, स्थानिक प्रशासन आहे आणि सर्वात महत्वाचं एनडीआरएफची टीम जी आहे ती युद्ध पातळीवरती बाहेर लोकांना काढत असल्याचं पाहायला मिळतंय. मात्र एकंदरीत दरड कोसळल्या त्याच्यामुळे आजूबाजूचा जो पूर्ण परिसर आहे तो देखील आता रिकामा केल्याचं पाहायला मिळतंय सुरक्षेच्या दृष्टीनं. कारण की एकदा दरड कोसळली त्यामुळे पुन्हा देखील दरड कोसळण्याची शक्यता आहे. जो आजूबाजूचा 50 ते 100 मीटरचा सर्व भाग जो आहे तो प्रशासनाने खाली केल्याचं पाहायला मिळतंय. सर्व लोकांना सुरक्षित स्थळी जाण्याच्या सूचना केलेल्या आहेत. काहींना घेऊन देखील गेल्याचं पाहायला मिळतंय. मात्र आता बचाव कार्य सध्या सर्वात महत्वाचं सुरू आहे आणि जास्तीत जास्त लवकर त्या जे 4 लोक अडकलेले आहेत त्यांना बाहेर काढण्याचं काम प्रशासनाकडून सुरू असल्याचं आपण बघत आहोत. नक्की अग्निशमन दलाकडनं एकूण साधारण किती लोक अडकलेले असू शकतात? 4 पेक्षा जास्त लोक अडकलेले आहेत का? याबद्दल काही माहिती मिळू शकली आहे का? कारण या संपूर्ण परिसरामध्ये अगदी दाटीवाटीचा हा परिसर आहे, मात्र राहणाऱ्या लोकांची संख्या जास्त दिसतीये. नक्कीच आपण बघतोय की गौसिया चाळ हा अतिशय दाटीवाटीचा परिसर आहे. एकदम असे जवळजवळ खेटून जे घरं आहेत ते त्या ठिकाणी आपण व्हिडिओच्या माध्यमातूनही बघू शकतो आणि मोठी लोकसंख्या असलेला तो परिसर आहे. आणि आपण बघतोय की अद्याप तरी म्हणजे प्रशासनाच्या वतीनं 3 ते 4 लोकच अडकल्याची अधिकृत माहिती आहे. आणि देखील इतर घरांमध्ये देखील शोध घेतला जातोय. जिथे जिथे बाधा झालेली आहे, जे दगडगोटे ज्या घरांवरती पडलेले आहेत तिथे देखील शोध घेतला जातोय. जखमींना रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलेलं आहे. यामध्ये काही 4 ते 5-6 लोक जखमी देखील झाल्याची माहिती आहे. आणि आपण बघतोय की आजूबाजूच्या लोकांचा आक्रोश सध्या त्या ठिकाणी पाहायला मिळतोय. कारण की एवढी मोठी आपदा आपल्यावरती घडतीये त्याच्यामुळं भीतीदायक वातावरण जे आहे ते गौसिया चाळ परिसरातल्या लोकांमध्ये असल्याचं पाहायला मिळतंय. प्रशासन जलद गतीनं आता आपण बघतोय की रिमझिम पाऊस देखील सुरू आहे त्याच्यामुळे बचाव कार्य करण्यात आणखी अडचणी येत आहेत. अगोदरच दाटीवाटीचा परिसर, गल्ल्या-गल्ल्यांचा परिसर आणि त्यातच आता रिमझिम पाऊस देखील सुरू झालेला आहे. त्याच्यामुळे अडचणी येत असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय. एकंदरीत प्रशासन बचाव कार्य जे आहे ते जलद गतीनं करण्याचा प्रयत्न करते. मात्र या ठिकाणी अनेक अडचणी असल्याचं थांबवतीये.